इथे मात्र आपल्याला टफ फाईट पाहायला मिळेल. अगदी रँकिंगमध्ये दोन्ही संघ मात्र वर स्टॉपमध्ये आहेत. इथे पाहायला मिळते स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, विलास आणि आकाश. इथे मात्र टफ फाईट पाहायला मिळेल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचे आकाश आणि विलास. प्रथम ओव्हर मात्र घेऊन येईल श्रीगणेशचे बोली या संघाकडून कल्पेश. अगदी अनुभवी गोलंदाज आहे, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. परंतु यावेळेस बघूया, पहिली स्पर्धा खेळतोय. पहिला बॉल यावेळेस पोला लाईनचा बॉल होता. आकाशला मात्र इथे काही समजलं नाही. या डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली आहे सध्या तरी श्रीगणेशच्या बोली या संघाची. कल्पेश पुढील बॉल घेऊन जाईल. हो, पुणे इथे फुला लाईनचा बॉल सरळ दिशेने फटका, मिस टायमिंग फटका. यावेळेस मिस टायमिंग फटका नाही, सॉरी, इथं मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. इथं मात्र 4 धावा देऊन जातील स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. संघाचं मात्र श्रीगणेश होतोय स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचा. सुरुवात चांगली होती कल्पेशच्या गोलंदाजाची. इथे मात्र थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळालं अरे यांच्याकडून आणि 4 धावा देऊन गेलाय बॅटर आकाश. कल्पेशचा पुढील बॉल पुणे एकदा खोल डब्याचा बॉल होता. पुणे एकदा सरळ दिशेने उडवायचा प्रयत्न, बॅटर इथे मात्र मिस झालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय सध्या तरी या कल्पेशच्या गोलंदाजाच्या. पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार मिळाला आहे आणि तिसरा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र थोडंसं बॅटर पासून थोडंसं बॉलला लांब ठेवलं गेलाय आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांना. अतिरिक्त एक धाव मिळते स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. सध्या तरी 5 धावा आपण पाहतोय. इथे मात्र कमी गती, इथं नक्कीच पुन्हा एकदा बॅटर मिस होतोय आकाश. अगदी चातुर गोलंदाज आहे कल्पेश, कधी फास्ट कधी स्लो. आणि इथे मात्र आपल्याला स्लो बॉल पाहायला मिळाला कल्पेश गोलंदाजाचा. पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवायचा प्रयत्न होता. पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते श्रीगणेशच्या बोर्ले या संघाकडून कल्पेशच्या गोलंदाजाची. एक मात्र चौकार पाहायला मिळतोय इथे. हो, इथे मात्र खेचला लेग साईडच्या दिशेने. इथे चुकीचा कॉल आहे. इथे काय होत आहे आणि इथे मात्र चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. म्हणजेच हे करताना जीवदान मिळेल आकाशच्या बॅटरला. ओव्हरची समाप्ती होते. या पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाली. मात्र 5 धावा शेवटच्या बॉलवरती संधी आली होती धावाची, परंतु यावेळी चुकीचा थ्रो मात्र सोमनाथ यांच्याकडून केला गेला आणि नक्कीच एक जीवदान मात्र मिळतोय स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. आणि त्या ठिकाणी विचित्र चित्र पाहायला मिळालं असतं. आकाश मात्र डगआउटच्या आसऱ्याला परतला असता, परंतु यावेळेस अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आकाश. इथे मात्र श्रीगणेश बोले या संघाकडून सध्या तरी दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल कारण या गोलंदाजाला अगदी ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय हा खेळाडू. यावेळेस बघूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करून देईल आपल्या संघासाठी. आणि समोर मात्र बॅटर विलास. इगतपुरीमध्ये नक्कीच बोलबाला आहे या बॅटरचा.
हो, यावेळेस मात्र पहिला बॉल करणचा आणि करण मात्र इथे दिशा भटकलाय. लेग साईडच्या दिशेने वाईट बॉल येतोय. अतिरिक्त एक धाव मिळून जाईल स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. संघाचा पालक सध्या तरी 6 या आकड्यावरती. इथे करणचा पहिला बॉल मात्र आपण पाहू शकाल आणि इथे सरळ मात्र फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने आणि इथे मात्र बॉल कव्हरला मात्र शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेलाय आणि इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र मिळून जातील स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. या 2 धावेने मात्र स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. इथे अजूनही 3 बॉल मात्र पॉवर प्लेचे शिल्लक आहे कारण या गोलंदाजाचा. सध्या तरी दुसरा बॉल आपण पाहतोय. यावेळेस मात्र टप्पा बॉल थोडंसं मिस झालाय. बॅटर बॉल जाऊन मात्र बॅटरच्या अंगावरती जाऊन आदळला. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली सध्या तरी गोलंदाजी पाहायला मिळते. श्री गणेश बोले या संघाचे पहिलं ओव्हर कल्पेशने मात्र चांगल्या प्रकारे हाताळवलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस करण मात्र सध्या तरी एक बॉल फेकी करून 3 धावा खर्च केलाय. हो, यावेळेस पुन्हा एकदा थर्ड मॅनला आणि इथे मात्र मोठा विकेट मिळतोय श्री गणेश बोले या संघाला. इथे सुंदर प्रकारे चांगलंच एफर्ट पाहायला मिळालं. चांगल्या प्रकारे झेल कारण इथे मात्र विलासला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. खतरनाक बॅटर आहे इगतपुरी तालुक्यामध्ये परंतु इथे मात्र करणने मात्र विलासची खेळी मात्र थांबवले. नाखुश यावेळेस परतताना आपण पाहतोय विलासला काही खास योगदान देऊ शकला नाही. मात्र एकच धाव आले विलासच्या बॅटमधून. नाखुश असेल यावेळेस माही मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विलासची जागा सांभाळण्यासाठी. इथे मात्र कुठेतरी आकाश आणि माहीला चांगले एक साझेदारी करणं गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारे आव्हान देणं गरजेचं आहे कारण समोर देखील चॅम्पियन संघ आहे 2024-25चा श्री गणेश बोरले हा संघ. भरपूर बक्षीस मारलेले आहे या संघाने म्हणजेच चांगलं आव्हान असेल या समोर. बघूया सध्या तरी खेळ अजून चालू आहे. इथे माई मात्र पहिल्या बॉलचा सामना करतोय. इथे मात्र थोडंसं पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने करणचा मात्र वाईट बॉल येतोय. अतिरिक्त एक धाव मिळते स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. हो, इथे मात्र पुन्हा एकदा खोलूया. टप्प्याचा बॉल होता मिस झालाय. बॅटर माही डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र करणचं देखील चांगल्या प्रकारे ओव्हर पाहायला मिळतोय. सध्या तरी 4 धावा खर्च केलाय. एक मोठा विकेट मिळवलाय विलासचा. हो, यावेळेस चालकाचं ढकलून दिलंय ऑफसाईडच्या दिशेने माही या बॅटरना. एकदा मात्र कन्वर्ट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नाचा कॉल होता परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पिंटू या क्षेत्ररक्षकाला चांगल्याच्या बॉलला अडवून मात्र धाबा रोखलाय. एकच धाव येते. या एक धावेने मात्र संघाचा धावफलक 10 आकड्यावरती सध्या तरी स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचा. आता मात्र स्ट्राईक मिळते आकाश या बॅटरला. नक्कीच पहिल्या 6 बॉलचा मात्र या बॅटरने केलं होतं. त्या ठिकाणी 5च धाबा मिळवले होते स्मार्ट बॉईज जांभोड या संघानं. पुणे एकदा शेवटच्या बॉलवरती आकाशला स्ट्राईक मिळते. सलामीचा बॅटर आहे. या बॅटरकडे देखील चांगल्या प्रकारचे शॉट आहेत. अगदी छोटाचा बॅटर दिसतो परंतु भरपूर अनुभव आहे या बॅटरकडे. यावेळेस करणचा शेवटचा बॉल आहे. कुलालेंचा बॉल मात्र पुढे एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका आहे. यावेळेस सर्कलच्या आतमध्ये बॉल आडला गेलाय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट झाले आणि नक्कीच पंचांचा इशारा देखील येतोय. 2 ओव्हर इथे समाप्त होते. या 2 ओव्हरमध्ये स्मार्ट बॉईज जांभोड संघाची मात्र 11 धावा सध्या तरी आपण पाहतोय स्कोर बोर्डवरती. नक्कीच विलास गेल्यानंतर या ठिकाणी धावा मात्र रोखल्या स्मार्ट बॉईज जांभोड या संघाच्या.
इथे मात्र माही आणि आकाशला कुठेतरी चांगले मोठे फटके खेळून आपल्या संघाचा स्कोर बोर्ड वाढवणं गरजेचं आहे, कारण इथे मात्र आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि तिसरं ओव्हर मात्र घेऊन येईल सोमनाथ. आणि सोमनाथ देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे श्रीगणेशच्या बोर्ड या संघाचा, परंतु यावेळेस बॅटर देखील चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतील अशा अपेक्षा असतील स्मार्ट बॉय जांभड या संघाकडून, परंतु इथे मात्र सोमनाथची खराब सुरुवात. व्हाईट बॉल मात्र येतोय, अतिरिक्त एक धाव मिळून जाईल स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. संघाचा धावफलक सध्या तरी 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे अजूनही 6 बॉल शिल्लक तिसऱ्या ओव्हर मधील. पहिला बॉल सोमनाथचा टप्पा बॉल आहे, इथे मात्र पुन्हा एकदा मिस झालाय. आकाशला मात्र अजूनही बॉल मात्र चांगलं समजला नाही. सलामीचा बॅटर आहे, एक मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळालं होतं आकाशच्या बॅट मधून. त्यानंतर आकाशला अजूनही एकही मोठा फटका खेळता आला नाही. पुन्हा एकदा यावेळेस दिशा भटकला गोलंदाज, अतिरिक्त एक धाव मिळते वाढच्या स्वरूपात. नक्कीच आपण इथं पाहू शकाल सर्व संघांच्या चालू सीझन मध्ये म्हणजेच 2025 ते 26 ला सुरुवात झाली या टुर्नामेंटला, आणि सहज काही संघांचे प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे थोडीशी खराब सुरुवात आपण पाहतो. इथे मात्र सरळ दिशेनं हलकाचं ढकलून दिलं आणि इथे रिस्की धाव होती आणि इथे मात्र एक धाव मात्र बेगाडी कंप्लीट झाले. अगदी कमी धावा सध्या तरी आपण पाहतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाची. 14 धावा तिसरं ओव्हर चालू आहे स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. नक्कीच कुठेतरी धावा मिळवणं गरजेचं आहे. इथे मात्र पुढील बॉल घेऊन जातोय सोमनाथ आणि इथे पुन्हा एकदा हाफ टॅकल बॉल होता. इथे थोडेसे क्षेत्ररक्षक पासून बॉल थोडं लांब राहिलं आणि इथे मिस झालाय क्षेत्ररक्षक आणि बॉल मात्र निघून चाललाय सीमारेखा पार. इथे 4 धावा मिळतील स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. या 4 धावेने मात्र संघाचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. 18 धावा सध्या तरी आपण पाहतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाचे. हो, इथे मात्र सरळ फटका खेळायचा प्रयत्न झाला होता, इथे मात्र मिस झालाय बॅटर माही. डॉट बॉल येतोय सोमनाथ या गोलंदाजाचा. अगदी मीडियम गोलंदाज आपण पाहतोय श्रीगणेश बोल या संघाचा सोमनाथ. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळायचा प्रयत्न होता, इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट बॉल येतोय. म्हणजे चांगल्या प्रकारे यावेळेस गोलंदाजी आपण पाहतोय श्रीगणेश बोल या संघाची. अगदी तिन्ही गोलंदाज सध्या तरी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहिले. ओहो, इथे मात्र खेचलाय स्क्वेअर लेगला बॉल, मात्र सीमारेखा पार होतोय. पंच इथे काय आहे षटकार. 6 धावा मिळतील इथे आईच्या बॅटमधून. या 6 धावेने खूप उशिरानंतर इथे मोठा फटका पाहायला मिळतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाकडून. या षटकाराच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा सध्या तरी आपण पाहतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कल्पेश मात्र सज्ज झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या, यावेळेस पुन्हा एकदा. हो, इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत सागर, आणि सागरने मात्र सुंदर प्रकारे यावेळेस झेल पकडले आणि विकेट मिळतोय श्रीगणेश बोले या संघाला अकाच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र स्थिर आहे 24 आकड्यावरती. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ईश्वर. इथे कल्पेशच्या पुढील बॉल. हो, इथे मात्र मिस झालाय बॅटर आणि इथे छोटी धाव धोक्याची घंटी आहे.
इथे मात्र घंटे वाजवण्यात थोडस कमी पडले श्रीगणेशचे बोले आज संघ एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. एक धाव मात्र जोडली जाईल स्मार्ट बॉय जांभोड या संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस स्ट्राईक मिळते माई या बॅटरला. डावकुरे आताचा बॅटर आहे, खतरनाक बॅटर मानला जातोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा, परंतु यावेळेस सध्या तरी चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. एक षटकार पाहिला होता, यावेळेस मात्र पुणे एकदा आसमान दाखवून दिलाय. बॉल मात्र सीमारेखा पार होतोय. पुन्हा मात्र माही 6 धावा देऊन जाईल आपल्या संघासाठी. दुसरा षटकार आपण पाहतोय माहीच्या बॅट मधून. या षटकारांना संघाचा स्कोअर बोर्ड मात्र 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तर मात्र इथे कुठेतरी माहीच्या बॅट मधून धावा येण्यास सुरुवात झाली आणि धावा येणं गरजेचं आहे स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. सलामीची जोडी तर डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय विलास आणि आकाश. फुलटॉस बॉल इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेला फटका. थर्डमॅनला बॉलला मात्र फील्ड केला गेला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु माहीने मात्र ईश्वरला मागे परतवला आणि त्या ठिकाणी धोक्याची घंटी निर्माण झाली असती. नक्कीच इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. पुणे एकदा सरळ दिशेने ढकलून दिले. पुणे एकदा दाब घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस गोलंदाज कल्पेशने या बॉलला अडवलाय. इथे मात्र पुणे एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी. नक्कीच एक मोठा फटका आला होता कल्पेशच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर पुणे एकदा एक छोट्याचा कमबॅक पाहायला मिळतोय कल्पेशचा. पुढील बॉल फुलटॉस बॉल आहे. यावेळेस चालक्या हाताने खेळून काढल्या ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा एक वेगाने धाव मात्र कंप्लीट केले आणि यावेळेस मात्र माही आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. सध्या तरी एक धाव मात्र ऍड झाले स्मार्ट बॉय जांभोड या संघाच्या खात्यामध्ये. सध्या तरी 32 धावा आपण पाहतोय. म्हणजेच आता शेवटचा ओव्हर शिल्लक आहे आणि या शेवटच्या 6 बॉल मात्र माहीकडे असतील आणि या 6 बॉल वरती माही मात्र आपल्या संघासाठी किती धावा मिळवून देऊ शकतोय. नक्कीच चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतले. माहीत आहे की मी या 6 बॉलवरती कमीत कमी 18 ते 20 धावा मिळवू शकतोय. नक्की स्ट्राईक माही यांच्याकडे आपण पाहतोय आणि शेवटचा ओव्हर मात्र आपण पाहू शकाल श्री गणेशच्या बोर्ले या संघाकडून हरी घेऊन येतोय. पहिला बॉल आहे. इथे खराब सुरुवात आहे आणि 4 धावा इथे मिळत आहे. म्हणजेच अशा 5 धावा. वाईट काय आहे? नो यस. इथे मात्र टीव्ही अंपायरकडे निर्णय दिलाय. इथे पंचांना काही समजलं नाही. इथे बघूया गोलंदाजाचा बोलाचा टप्पा कुठे आहे, हाईट किती आहे, नक्कीच इथे चेक केला जाईल. इथे मात्र वाईट घोषित केला जाईल. नक्कीच इथे बॉल बॅटरच्या जवळ आल्यानंतर खाली डीप होते. इथे वाईट अतिरिक्त एक धाव मिळेल. 37 धावा सध्या तरी आपण पाहतोय. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. पहिला बॉल हरी यांचा. ओहो पुलाल्यांचा बॉल. इथे मोठे अपील होते. इथे मात्र पंचांनी ती पेटाळून लावली. डॉट बॉल सध्या तरी आपण पाहतोय हरी या गोलंदाजाच्या. अजूनही मात्र 5 बॉल शिल्लक आहे. सध्या तरी खूप कमी धावा आहेत या धावपलक्यावरती स्मार्ट बॉय जांभोड या संघाचे. इथे मात्र पुणे एकदा यार्कर डिलिव्हरी हलकाचा ढकलून दिलाय. इथे धावा मिळते स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बघूया काय घडताय. हो इथे मात्र काय 2 धावा पुणे एकदा ऍड केल्या जातील.
स्मार्ट बॉईज जांभोड या संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच पुरेपूर प्रयत्न करत आहे माही या बॅटरला स्ट्राईकवरती येण्याचा आणि ते पुन्हा माही स्ट्राईकला पाहू शकाल. सुद्धा तरी 39 धावा स्मार्ट बॉईज जांभोड या संघाच्या जोडल्या गेल्या आहेत. अजूनही मात्र 4 बॉल्स हरी या गोलंदाजाचा. पुढील बॉल यावेळेस बघूया काय या अगोदरच्या बॉलवरती काय निर्णय येतोय. इथे दोन्ही पंच मात्र डिसिजन घेत आहे. 2 धाव तर काढले गेले परंतु त्या ठिकाणी दुसरा धाव घेता घेता किपरने मात्र स्टंपला उकडून घेतलं होतं. नक्कीच इथे काय होतोय, काय निर्णय येतोय. नक्कीच इथे मात्र बघूया. बॉल मात्र चेक केला जाईल. सध्या तरी 38 धावा आपण पाहतोय दाबलगवरती. इथे मात्र हरीचा पुढील बॉल स्ट्राईक असेल ईश्वर या बॅटरकडे. हो इथे पुलालाईनचा बॉल होता. पुन्हा एकदा सरळ मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बॅटर मात्र मिस होतोय. ईश्वर डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळतोय हरी या गोलंदाजाचा. चांगलीच गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतोय सरेगणीचे बोर्डले या संघाचे. अगदी 5 गोलंदाज मात्र सध्या तरी यशस्वी फुल ठरले आहेत. थँक्यू यस. यावेळेस पुन्हा एकदा पावडेले वाले आमचे मित्र यांच्याकडून पुन्हा एकदा आम्हाला नाश्त्याला मिळालंय आणि इकडे आमच्या उजव्या बाजूला त्यांची टपरी आहे.
पाववडे देखील 10 रुपयाला मिळेल. बिस्लरी पाण्याची ती देखील 10 रुपयाला मिळेल. तर सर्व संघाने आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवायचा आहे. सध्या तरी आपण पाहतोय चालू असलेला सामना श्री गणेशच्या बोर्ले वर्सेस स्मार्ट बॉईज जामवाडी. शेवटचे षटक आपण पाहतोय अरे या गोलंदाजाचा. हो यावेळेस मात्र पुणे एकदा यार्कर डिलिव्हरी सरळ दिशेने फटका आहे. क्षेत्ररक्षक काय सोमनाथ यावेळेस बॉलला अडवला गेलाय. थ्रो देखील चांगल्या प्रकारे केला होता आणि इथे मात्र काय घडलाय डोक्याची घंटी आहे. रनआउटची संधी होती आणि इथे मात्र संधी मात्र गमवताना आपण पाहतोय श्री गणेश बोलले आज संघ पुन्हा मात्र या ठिकाणी धावा मिळतील. स्मार्ट बॉईज जांभोडे या संघाला 2 धावा. संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. ते मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे हरिया गोलंदाजाचा. स्टॅग वरती माही. हो यावेळेस मात्र उडवला स्कोर लागला. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र थोडस मिसफिल्डिंग पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 4 धावा देऊन जाईल माही. या 4 धाब्याने मात्र संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. स्मार्ट बॉईज जांभवाडी आज संघ 46 धावांचं आव्हान सध्या तरी आपण पाहतोय श्री गणेशच्या बोले या संघासमोर. अगदी कमी स्कोर आहे परंतु स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाकडे देखील सुद्धा चांगले गोलंदाजी आहेत. ते देखील या स्कोरवरती डिपेंड करू शकतोय जर चांगली गोलंदाजी केली तर. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे नाश्त्यासाठी. इकडे आमच्या उजव्या बाजूला वडापावचा स्टॉल आहे. पाववडा 10 रुपयाला मिळेल. सँडविच देखील 10 रुपयाला मिळेल आणि पाण्याची बिस्लरी देखील 10 रुपयाला मिळेल. तर नक्कीच प्रेक्षकांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
इथे मात्र पुढील सामना पण पाहू शकाल. जय अंबिका मालुंजवाडी विरोधात संघ आहे बाबा इलेव्हन रायगड नगर. या दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंनी आपल्या ID कार्ड सहित आमच्या समोलेशन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. त्यानंतर चालू असलेला सामना आपण पाहतोय सध्या तरी श्री गणेशा बोर्ली आहे विरुद्ध संघ आहे स्मार्ट बॉईज जांभवाडी संघ. दोन्ही संघ अगदी जवळपासचे संघ आहे. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी बल्लाडे आहेत. त्यावेळेस स्कोरबोर्ड मात्र खूप कमी आहे परंतु हा सामना मात्र इंडिया पाकिस्तान सारखा पाहायला मिळेल. पहिला बॉल मात्र स्कोर लेगला खेचलाय आणि यावेळेस बॉल मात्र बघूया क्षेत्ररक्षक अडवू शकेल का. नक्कीच यावेळेस बॉल मात्र अडवला गेलाय आणि इथे मात्र दोन धावा मात्र कंप्लीट झालाय परंतु यावेळेस बघूया पंचांचा निर्णय काय येतोय आणि नक्कीच या बॉलवरती हाईट आहे की नाही हे टीबी अंपायरकडे निर्णय दिला गेलाय. हा बॉल चेक केला जातोय. पंच बजरंग भाऊ 1 मिनिट येऊ शकता का. नक्कीच जवळपासचे दोन्ही संघ आहेत. एक जांभवाडी संघ आहे एक बोले हा संघ अगदी अर्ध्या किलोमीटरवरती हे दोन्ही संघ नांदतात परंतु इथे हा सामना इंडिया पाकिस्तान सारखा पाहायला मिळेल परंतु इंडिया पाकिस्तानचं आपलं थोडंसं क्रॉस आहे. इथे मात्र या दोन्ही संघामध्ये भरपूर प्रेम आहे परंतु फाईट मात्र खेळामध्ये इंडिया पाकिस्तान सारखे पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बल्लाडे आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजी आहे. इथे स्कोर मात्र आपल्याला छोटासा पाहायला मिळतोय परंतु यावेळेस या संघाकडे कमबॅक करण्याची ती ताकद आहे दोन्ही संघाकडे. परंतु बघूया क्रिकेट खेळ हा अनिश्चित खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा ओव्हर शेवटचा बॉल आणि शेवटचा रन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी काहीच आपण सांगू शकत नाही. परंतु बघूया या ठिकाणी जे आपला पहिला बॉल जो फेकी केला होता या बॉलवरती काय निर्णय येतोय पंचांचा. इथे मात्र 2 धावा तर पळून काढल्या गेल्या आणि इथे मात्र नो बॉल घोषित केलाय पंचानं म्हणजेच फ्री हिट सुवर्ण संधी यावेळेस बॅटर कल्पेशला म्हणजेच 3 धावा जोडल्या जातील. सध्या तरी बोर्ली या संघाचं श्री गणेश झालंय 3 धावेने. इथे विलाचा पुढील बॉल प्रीट आहे समोर कल्पेश आणि यावेळेस मात्र वेगाने बॉल फेकी केलाय विलासच्या गोलंदाजांना. डॉट बॉल पाहायला मिळतोय यावेळेस तर मात्र कुठेतरी एक मोठा शॉट घेतला असेल विलासच्या गोलंदाजांना कारण सुरुवात मात्र खराब झाली होती. हाईटचा नो बॉल घोषित केला होता त्या बॉलवरती मात्र 3 धावा मिळाले. यावेळेस पहिल्या ओव्हरचा डॉट पहिला बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस दुसरा बॉल विलासच्या गोलंदाजा पुन्हा एकदा फुल लाईनचा बॉल सरळ दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस मात्र बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. कल्पेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने मात्र संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकलाय. श्रीगणेश बोलले या संघाचा 7 या आकड्यावरती. अगदी कल्पेशचा मात्र पॉवरफुल फटका होता स्ट्रेट ड्राईव्ह ग्राउंड फटका पाहायला मिळाला. इथे मात्र पॉवर प्लेचा ओव्हर आपण पाहतोय सध्या तरी नक्कीच या ठिकाणी धावा मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील कल्पेश आणि करण. दोन्ही विस्फोटक बॅटर आहेत परंतु इथं विलास मात्र थोडंच मागरे ठरतोय. दुसऱ्या बॉलवरती इथे चौकार आलाय. अजूनही 4 बॉल शिल्लक. विलाचा पुढील बॉल ओहो फुलटाच बॉल आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह इथं झेलची संधी आणि बॉल खाली माही आणि माहीने इथे मात्र काही चूक न करता सुरेखाची झेल पकडून कल्पेशला मात्र डगावचा आचरा दाखवून दिलाय. पहिला झटका लागतोय श्री गणेश बोलले या संघाला. नाखुश कल्पेश बाटार
सुरुवात चांगली करून दिली होती कल्पेशने, परंतु काही खास योगदान देऊ शकला नाही या कल्पेश. मिस टायमिंग फटका यावेळेस पाहायला मिळाला. पुणे एकदा स्ट्रेट ड्राईव्हला फटका खेळायचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस हाईट मात्र आली, परंतु अंतर मात्र गाठू शकला नाही. खूप कमी अंतर यावेळेस पाहायला मिळालं. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते या झेलवरती. जर दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये जर टक्कर झाली असती तर नक्कीच या ठिकाणी झेल मात्र मिस झाली असती, परंतु ईश्वरने मात्र थोडंसं बॅलन्स सांभाळलं. इथे मात्र डावखुरी हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. श्रीगणेशच्या बोल या संघाचा सितारा लाला. इथे मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण आणि इथं मिस टायमिंग फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका खेळायचा होता, परंतु इथं मिस झालाय लाला. आणि नाखुस देखील येताना आपण पाहतोय लाला या बॅटरला, कारण नाखुस पाहतोय लाला या बॅटरला, कारण काही योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. नक्कीच प्रयत्न होता कव्हरच्या वरतून यावेळेस धावा मिळवण्याची, परंतु यावेळेस या बॉलवरती हाईट नसल्या कारणाने बॉलला मात्र सीमारेखा पार करू शकला नाही. आणि या ठिकाणी आकाश मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने झेल होते आणि चांगल्या प्रकारे यावेळेस बॉलला अडवून दुसऱ्या टप्प्यावरती झेल पकडले गेले आणि दुसरा झटका लागतोय श्रीगणेशच्या बॉल या संघाला. तर मात्र यावेळेस हरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच या अगोदर आपण 2024-25च्या सीझनमध्ये हरीला मात्र सलामीची फटकेबाजी करताना पाहत होतो, परंतु यावेळेस आपण पाहू शकाल 4 नंबरला फटकेबाजी करताना पाहू शकाल. सलामीचा बॅटर आहे 2024-25चा, परंतु यावेळेस 2025-26ला 4 नंबरला फटकेबाजी करताना आपण पाहतोय. विलासचा मात्र पुढील बॉल. हो, यावेळेस मात्र टप्पा बॉल होता. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कटवायचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय, म्हणजेच विलासने एक मोठा कमबॅक. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. विलासने मात्र इथं मोठा कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं इथे मात्र आपल्याला इंडिया पाकिस्तान सारखा हा सामना पाहायला मिळेल, परंतु इंडिया पाकिस्तानचं आपलं थोडंसं क्रॉस आहे. इथे मात्र या दोन्ही संघामध्ये भरपूर प्रेम आहे, परंतु इथं खेळ मात्र चांगल्या प्रकारे खेळून दाखवतो. अगदी टॉप टू टॉप फाईट पाहायला मिळते या दोन्ही संघामध्ये. इथे मात्र 1 ओव्हरची समाप्ती होते. या 1 ओव्हरमध्ये सध्या तरी श्रीगणेश बोल या संघाची 7 धावा जोडले गेले 10 बलक्यावरती, 2 विकेट, म्हणजेच आपण पाहू शकाल 8 धावा सध्या तरी आपण पाहतोय. खूप उशिरानंतर 1 धाव ॲड झाली, कारण थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे इथं स्कोअरबोर्डवरती थोडंसं आमच्याकडून चूक झाली. इथे 8 धावा आपण पाहतोय सध्या तरी 1 ओव्हरमध्ये. बघूया 2 बॅटर डगावच्या आसरेला कल्पेश आणि लाला. यावेळेस करण आणि हरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही 4 ओव्हर फिकी करायच्या स्मार्ट बॉयज जांभोड या संघाला. विलासने मात्र चांगलं काम केलंय पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस गणेश येतोय गोलंदाजीवरती. गणेश देखील वेगवान गोलंदाज आहे. इथे मात्र बघूया हरी सामना करतोय गणेशचा. पहिल्या बॉलवरती यावेळेस हलकाचा दिशा दाखवायचा प्रयत्न केला तर मिस झालाय, परंतु 1 धाव मात्र इथे वेगाने कंप्लीट झाले. 1 धावेनं श्रीगणेश बोल या संघाचा स्कोरबोर्ड सर केले 1 धावेनं. 9 धावा सध्या तरी आपण पाहतोय बोर्ली या संघाचा. इथे गणेशची सुरुवात चांगली आहे पहिल्या बॉलवरती. अजूनही 5 बॉल फिकी करायच्या गोलंदाजाला. यावेळेस स्ट्राईक मिळते करण या बॅटरला. नक्कीच या बॅटरमध्ये खूप मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु इथून मात्र पुढे आपल्या संघाला कशा प्रकारे धावा मिळवून देईल. आणि इथे मात्र फाईन लेगला फटका आहे आणि इथे मात्र 4 धावा देऊन जाईल करण हा बॅटर. संघाचा धावफलक मात्र 4 ने पुढे सरकेला. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय श्रीगणेश बोल या संघाचा धावफलक. इथे मात्र गणेश दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय.
फुलटॉस बॉल होता आणि नक्कीच करण या बॅटरनं 4 धावा मिळवून दिल्या फाईन लेगला. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह सरळ फटका आहे, क्षेत्ररक्षक काय विलास बॉलला अडवलाय. थ्रो देखील चांगल्या प्रकारे येतोय. इथे मात्र एकच धाव मिळेल. इथे मात्र सर्कल समाप्त होते, म्हणजेच 9 बॉलची खेळ इथे संपलेली आहे. पॉवर प्लेचे या 9 बॉलवरती श्री गणेश बोले या संघाने सध्या तरी 14 धावा मिळवले. स्मार्ट बॉयज जांभोड या संघाचं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सर्कल मर्यादा संपलेला आहे. बाहेर 6 आतमध्ये 5 4-5चं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारे. यावेळेस बघूया गणेशच्या अजूनही दुसऱ्या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक आहेत. समोर बॅटर हरी. हो फुलालांचा बॉल पुणे एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, सरळ फटका आहे. पुणे एकदा क्षेत्ररक्षक विलास यावेळेस बॉलला अडवलाय, उचलून फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. एकदा विना संघाचा दाफलक पुढे सरकतोय 15 आकड्यावरती. नक्कीच अजूनही मात्र भरपूर बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बॅटर मात्र काही रिस्क घेत नाही. हळूहळू का होईना 1-1 2-2 धावा मात्र ॲड करते आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि ती गरज आहे. कारण विकेट पडल्यानंतर थोडंसं जो प्रेशर होतं ते दोन्ही बॅटरने मात्र आता थोडंसं हलकं करत आला. इथे मात्र फटका खेळलाय आणि इथे मात्र बॉलला पाठवून दिलाय आमच्या समोलक्षणच्या कक्षाच्या डोक्यावरतून. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. इथे मात्र 6 धावा देऊन जातोय करण हा बॅटर. या षटकाराच्या मदतीने मात्र श्री गणेश बोलले हा संघाचा दाफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं करण हा बॅटर मोठे फटके खेळण्यात माहीर आहे आणि इथे मात्र नक्की 6 धावा मिळवून दिल्या आपल्या संघासाठी. या बॅटरला कुठेतरी रोखावं लागेल स्मार्ट बॉय जांभोड या संघाला, तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. नक्की 2024-25ला देखील या बॅटरचं चांगलं सीझन होतं, चांगलं गाजवलं होता. यावेळेस मात्र पुणे एकदा आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देताना आपण पाहतो. इथे मात्र ओव्हरची समाप्ती येते. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश बोलले या संघाचं दाफलक सध्या तरी 21 या आकड्यावरती पाहतोय. अजूनही सध्या तरी समीकरण 18 बॉल 25 धावा, म्हणजेच समीकरण सोपं आहे या दोन्ही बॅटरसाठी. परंतु सध्या तरी आपण पाहू शकाल सामना क्रमांक 3 आजच्या 8व्या दिवसामधील आपण पाहू शकाल जय अंबिका मालुंजवाडी आणि विपक्षीय संघ आहे बाबा इलेव्हन रायगड नगर. या दोन्ही संघाच्या 11 खेळाडूंनी आपल्या आयडी सहित आमच्या समोलक्षण कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. यस, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकचा कॉल करण्यासाठी आमच्या समोलक्षण कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. सध्या तरी आपण पाहतोय चालू असलेला सामना स्मार्ट बॉयज जांभवाडी विपक्ष संघ आहे श्री गणेश बोरली. दोन्ही अगदी जवळपासचे संघ आहेत. इथे मात्र पुणे येतोय विलास. पहिला बॉल मात्र हलक्या हाताने ढकलून दिले लेग साईडच्या दिशेने. एकदा मात्र घेतले गेले. नक्कीच यावेळेस स्ट्राईक मात्र करणकडे दिलेले आहे हरी या बॅटरना, कारण हरीनं यावेळेस चांगला साथ देतोय करण या बॅटरला. यावेळेस करण या बॅटरनं या अगोदरच्या ओव्हरमध्ये नक्कीच 2 मात्र चांगले फटके खेळून आपल्या संघाचा रन रेट मात्र वाढवलाय. पुणे एकदा हरीने करणला स्ट्राईक दिलेले आहे. यावेळेस मात्र गोलंदाज विलासला आपण पाहतोय. पुणे एकदा संघासाठी मात्र 3रं षटक हाताळतो, वैयक्तिक 2रा. इथे मात्र पुलाल्यांचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला होता, परंतु पायाला बॉल अडून ऑफ साईडच्या दिशेने बॉल मात्र उडाला. इथे मात्र एकच धाव येईल. या एकदा वेळा संघाचं दाफलक श्री गणेश बोलले या संघाचा 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे मात्र विलासचा पुणे एकदा चांगला ओव्हर पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती, 8 धावा खर्च केल्या होत्या. पुणे एकदा चांगली सुरुवात. गणेशचं थोडं मात्र ओव्हर मागं ठरलं. इथे मात्र पुणे एकदा लेग साईडच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र हरीच्या बॅटला बॉल मात्र
टच झाला नाही. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच हरी मात्र अगदी टाकटूक करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून करणला स्ट्राईक मिळेल. कारण करण मात्र सेट बॅटमॅन आहे, मोठे फटके खेळू शकतोय, सलामीचा बॅटर आहे. विलास पुढील बॉल घेऊन जातोय, सामना करतोय आणि इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे आणि इथे मात्र माई काही चूक करणार नाही. विकेट देऊन जाईल विलास हा गोलंदाज. इथे तिसरा झटका लागतोय श्रीगणेशच्या बोल या संघाला हारीच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 23 या आकड्यावरती. इथे मात्र स्मार्ट बॉय जांभोड या संघाला जरी या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर करणचं विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र हरी डगआउटच्या आश्रयाला परततोय. इथे मात्र तिसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय तर कॅमेरामॅन इकडे आमच्याकडे फोकस करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहे. इथे रवी भाऊ गोयरे यांच्या हस्ते तो नाणेफेकचा कॉल केला जातोय आणि इथे मात्र मालुंजी 11 आंबेवाडी या संघानं मालुंजी 11 या संघानं नाणेफेकचा कॉल जिंकलाय तर प्रथम क्षेत्ररक्षण लावण्याचा निर्णय घेतलाय. इथे न्यू बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलाचा पुढील बॉल आणि पहिल्या बॉलवरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. सागर या बॅटर कडून डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी सामना अजूनही श्रीगणेशच्या बोलिया संघाकडे आहे, परंतु जर अजूनही चांगली गोलंदाजी जर स्मार्ट बॉय जांभोड या संघाने केली तर हा सामना स्मार्ट बॉय जांभोड या संघाकडे सुद्धा जाऊ शकतोय. पण तो सध्या तरी विलास चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेचायचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेशच्या बोलिया संघाचा धावफलक सध्या तरी 23 आकड्यावरती येऊन थांबलेले आहे. आता मात्र समीकरण 12 बॉल आणि 23 धावा म्हणजेच बॉल टू बॉल रनांची गरज आहे बोलिया संघाला. म्हणजे प्रत्येक बॉलला मात्र 2-2 धावा मिळाव्या लागतील. 12-1-12-12 24. इथे 23 धावा मध्ये एक धाव मात्र कमी आहे. म्हणजेच इथे मात्र श्रीगणेशच्या बोलिया संघाला 12 बॉलमध्ये 23 धावा चेस करायचे विजय होण्यासाठी. परंतु इथे थोडंसं ड्रिंक ब्रेक होतोय त्यामुळे थोडंसं खेळ मात्र रोखला गेलाय. चला लवकर डिसिजन घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. इथे मात्र बघूया कोणता संघ जिंकतोय. पहिला सामना आपण पाहिला आर्यन ग्रुप जारवड विरोधात संघ होता सायस्फोर्ट टोकरवाडी. त्या सामन्यामध्ये मात्र टोकरवाडी या संघाने विजय मिळवला आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरा सामना. इथे मात्र सध्या तरी स्मार्ट बॉय जांभोड या संघानं पहिल्या इनिंग खेळून मात्र 45 धावा मिळवून 46 धावांचं आव्हान ठेवलंय श्रीगणेशच्या बोल या संघ समोर. तर मात्र इथं 3 ओव्हरची समाप्ती झाली. 23 धावा जोडल्या गेलाय बोर्ले या संघानं. अजूनही समीकरण 12 बॉल 23 धावा. बघूया इथे येतोय गोलंदाजी मार्कर शरद. 12 बॉल 23 धावा. स्टॅग वरती आपण पाहू शकाल करण. सर्वांच्या नजरे या सामन्यावरती लागलेल्या आहे. बघूया कोणता संघ या ठिकाणी विजय मिळवतोय. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल आणि इथे मात्र काय घडलंय आणि इथे मात्र करण बॅटरला डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. इथे मोठा कमबॅक पाहायला मिळतोय. स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा नाखुश असेल करण. श्रीगणेशच्या बोल या संघाचा सितारा मात्र इथं विजवला गेलाय.
करण नाकूस असेल भरपूर चांगलं योगदान देत होता, परंतु इथं शरदच्या पहिल्या बॉलवरती बळी पडलाय करण हा बॅटर. नक्कीच नक्कीच अजूनही काही होऊ शकतोय. हा सामना स्मार्ट बॉय जांभवाड्या सुद्धा देखील जिंकू शकतोय, परंतु अजूनही मात्र चांगली फटकेबाजी आहे श्रीगणेशच्या बोले या संघाकडून. भरपूर बॅटर आहे, 10 ते 9 बॅटर आहेत, परंतु इथे चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. सध्या तरी शरद यांच्याकडून पहिल्या बॉलवरती मात्र करण चॉकलेट बॉयला मात्र डगआउटचा आसरा दाखवून दिलाय. इथे मात्र सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र समीकरण 11 बॉल 23 धावा. शरदचा पुढील बॉल. इथे मात्र टप्पा बॉल आहे, सरळ दिशेने फटका आहे. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि एक धाव मात्र वेगाने कंप्लीट होते. या एक धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतो या 24 आकड्यावरती. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 22 धावा. इथे मात्र स्ट्राईक मिळते सागर. नक्कीच सागर यांच्याकडे देखील चांगले फटकेबाजी आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या बॅटरकडे, परंतु इथे सिच्युएशन थोडंसं अवघड आलेलं आहे, कारण या अगोदरच्या बॉलवरती मात्र विकेट मिळाला आहे शरदला, त्यामुळे इथे मात्र थोडंसं धासधूस असेल बॅटरच्या मनामध्ये. इथे पुन्हा एकदा अलकाचा लेग साईडच्या दिशेने ढकलून दिलंय. इथे पुन्हा एकदा मात्र वेगाने कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा कॉल होता, परंतु इथं स्वतः गोलंदाज या बॉलवरती आला होता आणि इथे बॉलला अडवून मात्र एकच धाव खर्च केलंय शरद या गोलंदाजांना. सध्या तरी 25 धावा जोडल्या गेलाय श्रीगणेश बोले या संघाच्या. 4 विकेट आपण पाहतोय. चांगले बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर. लाला, कल्पेश, करण, हरी असे 4 बॅटर मात्र डगआउटच्या आसऱ्याला. इथे मात्र फुलालांचा बॉल स्कोर लेगला. इथे फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आणि इथे मात्र संधीचा सोनं केलाय. क्षेत्ररक्षक आहे बबलू आणि बबलूने मात्र चांगल्या प्रकारे काम करून दिले आपल्या संघासाठी. इथे मात्र सोमनाथ नाखुश. किसी इथे मात्र सोमनाथ पॉवरफुल फटका खेळला होता, उंची गाठली होती, परंतु अंतर मात्र कमी गाठला आणि बॉल मात्र सीमारेखा पार जाऊ शकला नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता बबलू आणि बबलूने मात्र स्क्वेअर लेगला बोट. हॅलो चेक. नक्कीच
थोडीशी 1-2 मिनिटासाठी लाईट गेलेली होती, त्यामुळे या ठिकाणी कॉमेंट्री बंद होती. इथे मात्र समीकरण सध्या तरी आपण पाहू शकाल आलेला आहे 6 बॉल आणि 20 धावा. 6 बॉल 20 धावा म्हणजे 2 षटकार आणि 2 चौकाराची आवश्यकता आहे श्री गणेश बोर्ली या संघाला. यावेळेस शेवटचा ओव्हर घेऊन येतोय श्याम येतोय. समोर बॅटर गौरव. पहिला बॉल यास मात्र सरळ फटका खेळला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु इथे एक धाव समाधान मानावं लागतोय गौरव या बॅटरला. इथे मात्र एक धाव मात्र जोडली जाईल श्री गणेश बोर्ली या संघाच्या खात्यामध्ये. श्यामचा पुढील बॉल स्ट्राइक आपण पाहू शकाल. सागर बॅटिंग स्टेट ड्राइव्ह आपण पाहतोय. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेखा पार. इथे मात्र येतोय दणदणी षटकार सागरच्या बॅट मधून आणि ही गरज होती श्री गणेश बोर्ली या संघाला मोठ्या फटका येण्याची. इथे मात्र सागरने 6 धावा मिळवून दिलाय सध्या तरी, परंतु अजूनही 3 मोठ्या फटक्याची गरज आहे श्री गणेश बोर्ली या संघाला. एक षटकार पाहिलाय सागरच्या बॅट मधून. अजूनही समीकरण आपण पाहतोय. पुढील बॉल पुणे एकदा टप्पा बॉल खेचलाय पुणे एकदा स्कोर लेगला. बॉल मात्र निघून चाललाय सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय सागरच्या बॅट मधून. नक्कीच या 2 षटकाराने मात्र समीकरण सोपं केलंय श्री गणेश बोर्ली या संघाचा. मागणी गोलंदाजी ठरते श्याम या गोलंदाजाची. अगदी हाफ ट्रॅकर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते, परंतु यावेळेस बघूया श्यामला थोडंसं काढ मंत्र दिलं जात आहे. पुढील बॉल कशा प्रकारे असेल, कारण 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि या 2 षटकारांना नक्की श्री गणेश बोर्ली या संघाचं समीकरण सोपं झालंय. अजूनही समीकरण 3 बॉल 7 धावा म्हणजेच अजूनही जर एखादा मोठा फटका आला तर पुरेपूर आज सामने श्री गणेश बोर्ली या संघाकडे झुकू शकतो. फुल टॉस बॉल आहे. मिस टायमिंग फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता 2 धाव मात्र वेगाने कंप्लीट होत आहे. या 2 धाव मात्र श्री गणेश बोर्ली या संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 41 च्या आकड्यावरती. अजूनही समीकरण 2 बॉल 5 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर कळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सध्या तरी आपण पाहतोय हा सामना टाईट आलेला आहे. समीकरण अवघड आहे, थोडंच सोपं देखील आहे. समोर 2च बॉल शिल्लक आहे. 5 धावांची गरज. श्यामचा पुढील बॉल सामना करतोय सागर. इथे मात्र चुकीचा बॉल येतोय. खराब सिच्युएशनला यावेळेस पुन्हा एकदा खराब मात्र बॉल पाहायला मिळतोय श्याम या गोलंदाजाचा. एक्स्ट्रा धाव मिळते यावेळेस श्री गणेश बोर्ली या संघाला वाढच्या स्वरूपात. अजूनही समीकरण 2 बॉल 4 धावा. मस्त सामना, तगड़ा सामना, खतरनाक सामना, अटक आने वाला सामना श्री गणेश बोर्ली वच्चे. स्मार्ट बॉय जांभोळी यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्हला यावेळेस फटका खेळलाय. बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमा रेखा पार. इथे मात्र विजयाचा फटका येतोय सागरच्या बॅट मधून. अगदी हाईटीने मात्र पाहायला कमी हाईटीचा पाहायला मिळतोय बॅटर सागर, परंतु फटके मात्र मोठमोठे खेळले या बॅटरनं. विजय मिळवून दिले आपल्या संघासाठी. खूप खूप कौतुक केलं पाहिजे या बॅटरचा. नक्कीच या सामन्याचा मॅन देखील सुद्धा सागर ठरलाय, कारण अवघड सिच्युएशन मध्ये या बॅट